नमस्कार मंडळी. आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक अशी घसरण सुरू आहे. $1 किंमत आता 96 रुपये 67 पैशांवर गेली आहे. जर ही घसरण अशीच कायम राहिली आणि एका डॉलरची किंमत जर 100 रुपयांवर पोहोचली तर तुमच्या आमच्या खिशावर याचा नेमका काय परिणाम होणार आहे? चला जाणून घेऊया. बघा, सगळ्यात मोठा फटका बसेल तो इंधनाला. कारण भारत आपलं 80% जास्त कच्चं तेल हे बाहेरून आयात करतं आणि ज्याचं पेमेंट डॉलरमध्ये होतं. रुपया 100 पार गेला की तेल आयात प्रचंड महाग होणार. परिणामी देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर हे आणखीन वाढतील. आणि अर्थात या सर्वाचा वाहतूक महागल्यामुळे भाजीपाल्यावर परिणाम होणार आहे. अगदी भाजीपाल्यापासून ते जीवनावश्यक वस्तूंपर्यंत सगळंच महाग होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू, जसं मोबाईल असेल, लॅपटॉप आणि इतर गॅजेट्स यांचे सुटे भाग आपण आयात करतो. त्यामुळे हे गॅजेट्स महाग होतील. आणि एवढंच नाही, तर ज्यांची मुलं परदेशात शिक्षण घेतात त्यांच्या शिक्षणाचा खर्च आणि परदेशी प्रवासाचं बजेट थेट 20 ते 25% वाढेल. आता हे झालं आपण तोट्या संदर्भातलं पाहिलं. काही जणांना याचा फायदा होणार आहे, जसं भारतीय आयटी क्षेत्र, फार्मा कंपन्या आणि जे व्यावसायिक भारतातून वस्तू परदेशात एक्सपोर्ट करतात त्यांची मात्र चांदी होणार आहे. कारण त्यांना मिळणारे जे डॉलर्स आहे ते आता त्यांना अधिक रुपये आणून देतील. थोडक्यात सांगायचं तर काय, तो रुपया 100 पार केला तर सर्वसामान्यांची चिंता नक्की वाढेल. तुम्हाला काय वाटतं? भारतीय अर्थव्यवस्था या आव्हानाचा सामना करू शकेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा.